ओके. तर आता पहिल्यांदा आपण इथे ना एक बॉडी प्रोसेस करूया. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी उभं राहायचं आहे. आधी ऐकून घ्या. तुम्हाला चॅन्ट पण देणार आहे मी. ओके, बॉडी प्रोसेस झाल्यावर तुम्हाला आणि प्रत्येकाने व्हिडिओ ऑन ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण एक सोल फॅमिली आहोत. आपण कितीही विचित्र दिसत असलो तरी व्हिडिओ ऑन ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे मला. हां ओके. सगळ्यांनी आपल्याला पहिल्यांदा उभं राहायचं आहे. ठीक आहे, उभं राहिल्यानंतर तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता, काही पण. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय विचारायचं, एखादा एक एक्झाम्पल द्या. असं विचारा तुम्ही की माझ्यामधील कर्म हील होण्यासाठी तयार आहेत का. ठीक आहे, बॉडी काय उत्तर देते बघा. आता उभं राहा सगळ्यांनी. एक तर तुमची बॉडी पुढे जाईल, स्वतःहून डोळे बंद करायचे, भिंतीला टेकून उभं राहू नका, आपटाल. एक तर तुमची बॉडी डोळे बंद ठेवायचेत. विचारा प्रश्न, माझं कर्म हील व्हायला तयार आहे का. बघा, तुम्ही ऑटोमॅटिक बॉडी एकतर पुढे जाईल किंवा मागे येईल. लक्षात ठेवा, पहिल्या प्रश्नाला बॉडी पुढे आली की मागे. हात सरळ खाली ठेवायचेत, हात जोडून नाही ठेवायचेत. ठीक आहे, विचारून झालं असेल तर डोळे उघडू शकता. पुढे आली, किती जणांची पुढे आली, थंब दाखवू शकता. ज्यांची बॉडी पुढे आली म्हणजे त्याचं उत्तर येस, मागे गेली म्हणजे उत्तर नो. ओके, पुढे बऱ्याच जणांची मोस्टली पुढेच आली. अजून एखादा क्वेश्चन चॅटवर पाठवा. साईडला नाही जाणार, एकतर पुढे किंवा मागे. आपण करूया, अजून एक दोन घेऊया क्वेश्चन. जे खूप जास्त प्रश्न विचारतात त्यांनी विचारा एखादा प्रश्न. सोल पर्पस काय आहे हे बॉडी उत्तर नाही देणार. मीच थांबा, आता मीच आठवते. माझी कर्म हील व्हायला तयार आहेत का, असा घेतलेला ना आता आपण क्वेश्चन. ओके, माझ्या मूलाधार चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत का. माइंड यूज करू नका आणि मुद्दाम बॉडी हलवू नका. फक्त प्रश्न विचारायचा, माझ्या मूलाधार चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत का. क्विक बॉडी देते हे, पटकन एक तर ती पुढे येईल, मागे जाईल. म्हणजे ज्यांची पुढे आली आहे बॉडी, समजा तुमच्या मूलाधार चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत, मग तुम्हाला मूलाधार चक्रावर काम करायचंय. आता प्रश्न विचारा, माझ्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत का. ज्यांची मागे गेली आहे त्यांचं उत्तर आहे की मूलाधारमध्ये ब्लॉकेजेस नाही आहेत. ठीक आहे, पुढे येस, मागे नो. आता विचारा, माझ्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत का. ओके,
क्लिअर? तुम्हाला कॉन्सेप्ट हा झाला आहे? आता बसू शकता. असं करून तुम्ही तुमचं होमवर्क लिहा. होमवर्क काय आहे? होमवर्क आहे की अशा प्रकारे तुम्ही तुमचे ब्लॉकेजेस चेक करायचे कुठल्या चक्रामध्ये आहे. बॉडी हल्लीच नाही, स्टेबल आहे म्हणजे ते चक्र बॅलन्स आहे. हां, आकाशिकमध्ये तुम्हाला एक प्रॅक्टिस शिकावी लागेल. जे क्विक येतं डोळ्यासमोर तेच तुमचं उत्तर असतं. बॉडी जो फटकन एकतर पुढे जाईल मागेल तेच तुमचं उत्तर असतं. हो नाही हो नाही मनात केलं की ती बॉडी पण कन्फ्यूज होणार. आपण मनात काहीच नाही बोलायचं. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही उत्तरं बघायची आहेत, स्वतःची चक्र चेक करायची. आता सेकंड होमवर्क आहे. ओके, तुम्हाला एक चॅन्ट करायचं आहे डेली 51 टाइम्स किंवा 108 टाइम्स, किंवा ज्यांना वाटतं की आपण अजून जास्त करूया, डोंगरापलीकडचं पण दिसलं पाहिजे, ते 1000 वेळाही करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. मिस्टिका कोयले. मिस्टिका प्रोनाऊन्सेशन मराठीतच लिहून घ्या, कारण ह्याचं स्पेलिंग वेगळं आहे आणि प्रोनाऊन्स वेगळं आहे, म्हणून मराठी प्रोनाऊन्सेशन लिहून घ्या. मिस्टिका. मिस्टिका. मिस्टिका कोएले. 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 मिस्टिका कोएले. मी ग्रुपवर इंग्लिशचं प्रोनाऊन्सेशन पण पाठवीन, म्हणजे इंग्लिशचं स्पेलिंग पाठवीन, पण मराठी प्रोनाऊन्सेशन लिहून घ्या मराठीमध्ये. मिस्टिका कोएले. तर तुम्हाला काय करायचं आहे, रिलॅक्स बसायचं आहे, तुमच्या हाताला सपोर्ट मिळेल असं ठेवायचं, जसा मी हात टेबलवर ठेवला आहे. हां, बरोबर लिहिलं आहे ते, संदीप सरांनी पाठवलं आहे बघा, मिस्टिका कोयले चॅटवर पाठवलं आहे. ओके, नाही इथे कल्पना मॅडम तुम्ही चुकीचं कोयले पाठवले, चुकीचे. संदीप सरांनी पाठवले बघा कोयले, ते बरोबर आहे. हां, तर हा हात जो आपला आहे हा तुमच्या थर्ड आयला टच करा, हाताला सपोर्ट घ्या खाली तुम्ही कुठलाही, म्हणजे हात पेन होणार नाही, आणि हा चॅन्ट करायचा आहे. कुठलाही घ्या, तुमचा डॉमिनंट हँड घ्या, हाताचं काही नाही आहे. कुठलाही बोट घ्या, कुठलाही हात घ्या, नाहीतर हे प्रश्न ग्रुपवर येतील, कुठल्या फिंगरने टच करायचं, कुठल्या हाताने टच करायचं. तसं नाही, कुठलाही हात घ्या, काही घ्या, फक्त टच करा. मिस्टिका कोयले. मिस्टिका कोयले. मिस्टिका कोयले. मिस्टिका कोयले. असं करायचं रोज. याचा अर्थ नाही आहे, काही असे शब्द ह्यांचे व्हायब्रेशन असतात, हे व्हायब्रेशन आपल्याला आपल्या हे थर्ड आय, आपली सायकिक सेन्स ॲक्टिव्ह करण्यासाठी हेल्प करते. कुठल्याही वेळेत करा, कुठल्याही वेळेत करा, कुठेही बसून करा, काही प्रॉब्लेम नाही. दिवसातनं 10 वेळा करा, काही प्रॉब्लेम नाही. एका बैठकीत ॲटलिस्ट 51 टाइम्स किंवा त्यापेक्षा कितीही जास्त करू शकता. बघा इथे तुम्हाला ना प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेलिंग ठेवू नका, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. काहींचे असे लहान मुलांसारखे प्रश्न असतात, तसे नका विचारू. आता असं समजायचं की आपण मास्टर करतोय, पहिले दुसरीसारखे क्वेश्चन नाही विचारायचे, ठीक आहे. आणि लाऊडली, मनामध्ये नाही, व्हायब्रेशन क्रिएट व्हायला पाहिजे, त्यामुळे थोडंसं लाऊडली. कुठल्याही वेळेत करा, जेव्हा काही लिमिट असेल ना तिथे मी ते तुम्हाला सांगेन की हे लिमिट आहे, एवढ्याच ठिकाणी, याच ठिकाणी, एवढ्याच वेळ, हे मी सांगेन. कधीही करा, आता मी सांगितलंय कधीही करा, तरी पण प्रत्येकजण विचारणार, सकाळी केलं तर चालेल का, ब्रह्ममुहूर्तावर चालेल का, रात्री झोपायच्या आधी चालेल का, झोपेतनं उठल्यावर चालेल का, हे आता असे क्वेश्चन असतात. आता मी सांगितलंय की कधीही चालेल. क्लिअर? ओके, आता मी इथे PPT शेअर करते.
ओके. आकाशिक रेकॉर्ड्सचा उपयोग. तुम्हाला हे सगळं पाठवलं जाणार आहे नंतर. आता फक्त तुम्ही कान लावून हे ऐका, खूप इम्पॉर्टंट आहे. तर कशासाठी आपण शिकायचं आहे आकाशिक रेकॉर्ड? तुमच्या सर्व का प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी. कारण आपल्याला अनेक प्रश्न असतात की माझ्या बाबतीत असं का, मलाच लाईफमध्ये लॉसेस का, माझ्याच आयुष्यात असे रिलेशन्स का, मलाच लाईफमध्ये आर्थिक अडचणी का, खूप का असतात आपल्या लाईफमध्ये. तर आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आकाशिक रेकॉर्डचा उपयोग होतो. जीवनातील परिस्थितीचे सत्य शोधून काढण्यासाठी, की आज जे माझ्या वाटेला आलेलं आहे ह्या दुःखाचं कारण काय आहे, असं मी काय केलं होतं, याचं उत्तर तुम्हाला आकाशिक रेकॉर्डमध्ये मिळतं. आत्म्याचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी. आत्ता जे तुम्ही दिसत आहात ना, आणि आत्ता जे तुम्ही स्वतःला बघत आहात, किंवा तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या इतर लोकांना आत्ता जे बघत आहात, हे त्यांचं खरं स्वरूप नाही आहे, किंवा हे तुमचं खरं स्वरूप नाही आहे जे तुम्ही दिसत आहात. कारण आपल्यासमोर असा एक पडदा आहे, त्यामुळे आपण स्वतःला ओळखू शकत नाही की आपण ॲक्च्युली कोण आहोत, आपण कुठे एक्झिस्ट करतो आहे, हे आपल्याला नाही कळत. आपण प्रत्येकजण एक असामान्य व्यक्तिमत्व आहोत, पण आपण ते विसरलेलो आहोत. आणि तेच खरे स्वरूप समजून घेण्यासाठी आकाशिक रेकॉर्ड आपल्याला हेल्प करतं. जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी, की तुमच्या जीवनात कितीही स्ट्रगल काही असू दे, कुठलीही संकट असू दे, पण त्या संकटातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड हेल्प करतं. दैवी मार्गदर्शन मिळवण्यासाठी. सगळ्यात मेन तुम्हाला या जर्नीमध्ये नेहमी डिवाइन एनर्जी इतकी हेल्प करते, तुम्हाला दैवी मार्गदर्शन सतत मिळतं कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये. जीवनात स्पष्टता आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी. भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्तरावर उपचार करण्यासाठी, म्हणजे तुमचं इमोशनल हिलिंग, फिजिकल हिलिंग आणि मेंटल हिलिंग, या तिन्ही स्तरांवर आकाशिक रेकॉर्ड्स आपल्याला हील करतं. बऱ्याच वेळेला आपले इमोशनल प्रॉब्लेम्स असतात, बऱ्याच वेळेला फिजिकल इश्यूज असतात, अनेक प्रकारचे आजार आपल्याला लाईफमध्ये असतात, पण त्याचं रिझन काय हे आपल्याला आकाशिक रेकॉर्डमध्ये कळतं. आणि जेव्हा ते रिझन तुम्हाला कळतं तेव्हा तुमचं हीलिंग स्टार्ट होतं. तुमच्या वर्तमान जीवनावर नकारात्मक परिणाम करणारे अडथळे, भीती आणि चिंता दूर करण्यासाठी तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड्स हेल्प करतं. वर्तमान, आता पास्ट आपल्याला माहिती नाही आहे, पण आत्ता जी तुमची स्थिती आहे, ज्या फेसमधनं तुम्ही जात आहात, ते दूर करण्यासाठी तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड हेल्प करतं. आकाशिक रेकॉर्ड्स वाचण्याचे उद्दिष्ट काय आहे? आकाशिक रेकॉर्ड वाचण्याचे मुख्य उद्दिष्ट समजून घेतल्यास त्याचे महत्त्व जाणून घेण्यास मदत होते. एखादी गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे ना, की हे केल्याने याचा आपल्याला हा फायदा होणार आहे, तेव्हाच ते करण्यात पण आपल्याला एक आनंद मिळतो. आकाशिक रेकॉर्ड्सचे पहिले आणि मुख्य उद्दिष्ट म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळवण्यास आणि तुमच्या जीवनाविषयी जाणीव वाढवण्यास मदत करणे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला तर सगळं माहिती आहे. काही व्यक्ती असे असतात, मला सगळं नॉलेज आहे, माझं इतकं एज्युकेशन झालं आहे, इतकं हाय लेवलवर मी काम करत आहे, माझ्या हाताखाली अनेक लोक काम करत आहेत, माझ्याकडे सगळं, माझ्यासारखं कोणीच नाही. पण हे तुम्हाला या मटेरियल जगाचं नॉलेज आहे. असं जो व्यक्ती ह्याच्यामध्ये असतो ना, खरं तर तो पूर्ण अज्ञानामध्ये असतो, कारण त्याला हे जग हेच खरं वाटत असतं. तर जेव्हा तुम्ही आकाशिक रेकॉर्डच्या प्रवासामध्ये जाता तेव्हा तुम्हाला एनर्जीच्या जगाची माहिती होते. तुम्हाला समजतं की आपण इथे राहत आहोत, पण आपलं खरं अस्तित्व काय आहे. आणि त्यामुळे आपली एनर्जी हाय एनर्जीपर्यंत पोहोचायला रेडी होते आणि आपली चेतना, कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो आपण, ही हळूहळू वर जाते. काही वेळेला तुम्हाला अनेक गोष्टी असं वाटेल सगळं डोक्यावर नाही गेलं, काहीच समजलं नाही, ऐकलंय पण डोक्याच्या आत नाही गेलंय. का? कारण तुमचा इथे एक ब्लॉक क्रिएट केलाय तुम्ही, ज्यामुळे हाय एनर्जी तुमच्यापर्यंत ती जात नाही. त्या एनर्जीला जाण्यासाठी जे दरवाजे आहेत हे तुम्ही क्लोज केलेत. म्हणून बरेच लोकांचे क्वेश्चन काय, मॅडम आम्ही देवाचं खूप करतो. हा प्रश्न 100% येतो मला, 99%,
की मॅडम आम्ही देवाचं खूप करतो, पण तरीही आमच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स का? कारण तुम्ही देवाचं करताय म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही ते जे तुमच्या माइंडवर प्रोग्रॅमिंग केलं आहे अनेक आत्तापर्यंत म्हणजे आपल्या वाडवडिलांपासनं परिवारातून तुम्हाला जे संस्कार दिलेत ते तुम्ही फॉलो करताय. ते पण तुम्ही का करताय? का तुम्ही देवाचं करताय? कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये आपला काय हेतू आहे? स्वार्थी हेतू आहे, की मी हे केल्यामुळे मला हे मिळेल, यासाठी आपण करतोय. ठीक आहे. असं कधीच नाही आहे की आपण देवाचं करतोय म्हणजे त्यामागे आपण फक्त सेवा, मी फक्त देवाची सेवा म्हणून करते, बाकी मला त्याच्याकडे काय मागायचं नाही, पण देवा माझं चांगलं होऊ दे, ही अपेक्षा तर आपण ठेवतोच. मी तुझ्याकडे काही मागत नाही, फक्त तू आमच्या पाठीशी राहा. पाठीशी राहा म्हणजे काय? की आमच्याकडे लक्ष दे, आमची प्रगती कर, हे सगळं त्यामध्ये झालंच आलंच. अशा प्रकारे आपण ते देवाचं जे करतो त्यामागेही आपला असाच स्वार्थ असतो. काहीच नाही तरी म्हणतात आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्ही देवाचं खूप करतोय, आम्हाला मोक्ष मिळेल का? नाही. फक्त देवदेव करून तुम्हाला कधीच मोक्ष मिळत नाही. तुम्हाला काय केलं पाहिजे ते आपल्याला आत्ता कळेल. बहुतेक वेळा तुम्ही संघर्षांना अडथळे समजता. आपल्याला असं म्हणतात दिलेलं आहे, व्हील ऑफ ॲम्नेशिया म्हणतात त्याला. ठीक आहे, की तुमच्यासमोर एक पडदा दिलाय, तुम्ही स्पिरिट वर्ल्डमध्ये जाऊन आलात, तुम्ही मृत्यूनंतर तुमचा आत्मा त्या स्पिरिट वर्ल्डमध्ये आहे, तिथेही तो ते जीवन जगलेला आहे. आणि खरं तर म्हणजे आत्ता जे मला माहिती आहे, जे मी कम्युनिकेट केलेलं आहे, त्यातनं अनेक आत्म्यांनी आत्तापर्यंत असं सांगितलं आहे की ते जग इतकं सुंदर आहे आणि पृथ्वीवरचं जीवन इतकं त्रासदायक आहे. जसं आपल्याला माहिती आहे, आपण शाळेमध्ये जायचो लहानपणी, म्हणजे आपण मॉन्टेसरीमध्ये नर्सरीमध्ये असताना आईपासून लांब जाण्याचं अनेक मुलांना दुःख असतं, पॅरेंट्सपासून त्या वर्गात बसण्याचं दुःख असतं. आपल्याला वाटतं की इतका वेळ शाळेत मग मुलं रडतात. पृथ्वीवर सेम तसंच आहे, आपल्या आत्म्याला दुःख होत असतं इथे येताना, आणि इथे आल्यावर मेमरी लॉक होते आपली, त्यामुळे आपण विसरून जातो. आपल्याला वाटतं वा किती छान आहे, मला आयुष्य जगायचं आहे, मला खूप एन्जॉय करायचं आहे, मला खूप सगळं करायचं आहे, हे आपलं लाईफ. आणि मग इथून आपण अटॅच होतो या सगळ्या गोष्टींशी, आणि मग इथून जाण्यासाठी आपल्याला त्या मृत्यूची भीती वाटायला लागते. पण मृत्यूनंतर त्या आत्म्याला समजतं की अरे आपण जगलोच नाही, आपण फक्त हेच करत राहिलो, आपण काय करायला गेलो होतो आणि काय करून आलो, आता परत वरती जायचं आहे, परत तेवढं जीवन जगायचं आहे, परत एवढा मोठा प्लॅन बनवायचा आहे, परत यायचं आहे, हे तेव्हा रिअलाईज होतं. पण जो आत्मा प्रगतीच्या टप्प्यावर आहे, म्हणजे जसे तुम्ही सगळे, तुमचा आत्मा प्रगतीच्या टप्प्यावर आहे, म्हणून तुमच्या आत्म्याने सिलेक्ट केलं की मला आकाशिक रेकॉर्ड शिकायचं आहे. कारण मला माझी प्रगती, हे तुमच्या आत्म्याने, तुम्हाला कदाचित कॉन्शियसली तुम्ही का शिकताय की माझ्या आयुष्यात चांगलं व्हावं, मला जॉब मिळावा, माझा फायनान्स चांगला व्हावा, माझ्या लाईफचे अडथळे दूर व्हावे, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कॉन्शियसली करताय. बट तुमच्या सोलला माहिती आहे की मला माझी प्रगती करायची आणि त्यासाठी मी हे अडथळे निवडलेत. आणि आता या अडथळ्यांना क्रॉस करण्यासाठी मला काही स्टेजेस वर जायचे, माझे व्हायब्रेशन हाय करायचेत, आणि ते व्हायब्रेशन हाय होण्यासाठीच तुम्हाला त्रास दिले जातात. म्हणून त्रास चांगले असतात, त्यामागे खूप काय पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे, तर स्वीकारा, ॲक्सेप्ट करा त्या प्रत्येक त्रासाला. आपण खूप नैराश्यात जातो, खूप डिप्रेशनमध्ये जातो, पण त्या डिप्रेशनमागे असं काय चांगलं आहे जे मला मिळणार आहे, हा विचार जर तुम्ही केला तर त्या नैराश्याचा तुम्हाला त्रास नाही होणार, आणि दुसऱ्यांना ब्लेम पण आपण करायचं बंद होऊ. बहुतेक वेळा तुम्ही संघर्षांना अडथळे समजता, पण प्रत्येक संघर्ष हा अडथळा नसतोच. आकाशिक रेकॉर्ड्स तुम्हाला सध्याच्या समस्यांकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास आणि त्यांना अडथळे न मानता वाढीच्या संधी म्हणजे ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी म्हणून स्वीकारण्यास मदत करतात. ठीक आहे, आता तुम्हाला जसं मी म्हणाले की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे संघर्ष आहेत, जे स्ट्रगल आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रगतीसाठी दिलेले आहेत. कारण जर विचार करा, या जगामध्ये प्रत्येकजण आनंदात असता, प्रत्येकजण सुखी असता, प्रत्येकजण श्रीमंत असता, तर आपल्याला भाजी मिळाली असती, आपल्याला अन्न मिळालं असतं, आपल्याला जे काही आपण जीवन जगतोय ते मिळालं असतं? नाही.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट, आपण घरामध्ये देवाची पूजा कधीच केली नसती, इवन हातही जोडले नसते त्या देवाला. आपण हात जोडायला का शिकलो? का आपण परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय? कारण माझं जीवन चांगलं व्हावं यासाठी. आणि तिथे पोचता पोचताच आपण अनेक गोष्टी शोधतो, आणि ज्या आत्म्याचं काहीतरी पुण्य आहे ना, त्यालाच प्रॉपर गायडन्स मिळतो. अदरवाईज तो आत्मा मिसगाईड पण होतो, तो चुकीच्या दिशेने प्रवास करतो, त्याला अनेक जण फसवणारे मिळतात, तो फसतोही. ठीक आहे, कारण ते त्याने लिहिलेलं असतं, ते पेनसुद्धा त्याने निवडलेलं असतं. हे रेकॉर्ड्स तुम्हाला या संक्रमणाच्या टप्प्यात सहजतेने मार्गक्रमण करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीला तुम्हाला कोणते बदल स्वीकारावे लागतील हे समजणे सोपे होते. तर तुम्हाला कळतं की आज माझ्या लाईफमध्ये मला खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मला खूप कर्ज आहे डोक्यावर. का आलं हे कर्ज? तुम्ही तुमचा रेकॉर्ड्स ओपन करून बघू शकता की असं माझं काय कर्म होतं ज्यामुळे मला हे कर्ज आहे. हा व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये येऊन मला खूप त्रास देतोय, हा व्यक्ती कोण आहे, ह्याच्यावर मी असं काय केलं होतं म्हणून हा माझ्या लाईफमध्ये आला आहे, हे तुम्हाला आकाशिक रेकॉर्डमुळे कळतं. आणि मग तुम्ही त्या परिस्थितीला सुधारण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये, तुमच्या इमोशन्समध्ये अधिक स्पष्टता येते आणि जीवनातील या महत्त्वाच्या संक्रमणाचा सामना म्हणजे संकटांचा सामना अधिक धैर्याने आणि उत्साहाने करता येतो. जर मला कोणी एखादा व्यक्ती, मी माझं एक्झाम्पल देते, कोणी मला वाटते की हा व्यक्ती क्लायंट असू दे किंवा कोणी, की आपल्याला ना मानसिक त्रास देतोय, कधी कधी होतं असं. आत्ता तर एवढं नाही, पण आधी असायचं, कारण माझाही त्यामध्ये काहीतरी कार्मिक पार्ट नक्की असणार. तर मी कधीही त्या व्यक्तीवर रागवले नाही किंवा कधीही त्याच्याबद्दल मनात नकारात्मक काही आणलं नाही. मला वाटलं असं काहीतरी कर्म असेल जे माझ्यामध्ये आहे म्हणून आज मला त्रास होतोय. इन्स्टंट काय करायचं? जरी आपल्याला त्यावेळेला रेकॉर्ड बघता आला नाही आला, कारण जेव्हा आपण इमोशनल स्टेटमध्ये असतो ना, आपल्याला एक्सेस होत नाही. म्हणून पहिल्यांदा माइंडची एनर्जी वाढवायची, मनाला शांत ठेवायला शिकायचं, चक्रांना बॅलन्स ठेवायला शिकायचं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही दुःख इथे रडलात आणि आता चला मी माझं आकाशिक बघते, तर उत्तर येणार नाही 100%. हा मग आपला फॉल्ट असेल. ठीक आहे, मन आनंदी ठेवा, विचार चांगले ठेवा, लेट गो करा. जे घडतंय त्यामागे काहीतरी कर्म आहे, आपण हील करूया आणि आपण क्लिअर होऊया. ठीक आहे, तर अशा वेळी काय करायचं? लगेच त्या व्यक्तीची मनातनं फॉरगिवनेस मागायला सुरू करायची, त्याला ग्रॅटिट्यूड द्यायचं, माफी मागायची, त्याला पिंक लाईट सेंड करायचा. आपल्याला वेळ मिळाला तर आपण आपल्या लाईफमधल्या एका व्यक्तीसाठी आज ही प्रॅक्टिस करूया. ओके, मला आठवण करा फक्त. त्यामुळे काय होतं, या प्रॅक्टिसमुळे काय होतं, आपण हील होतो, त्या व्यक्तीवर प्रभाव नाही पडत आपण काय करतोय त्याचा, आपल्या आतमधनं आपलं हिलिंग होतं. त्यामुळे आपल्याला छान वाटतं आणि समोरच्या व्यक्तीचा आपल्यासाठी दृष्टिकोन सकारात्मक ऑटोमॅटिक होतो. ते आपण विचार नाही करायचा कसा होईल, होतो ऑटोमॅटिक, पण होतो 100%. त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये अधिक स्पष्टता येते आणि तुम्ही उत्साहाने आणि धैर्याने प्रत्येक संकटांचा सामना करू शकता. आकाशिक रेकॉर्ड्समध्ये तुमच्या दैनंदिन जीवनात अधिक सर्जनशीलता म्हणजे सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंद आणण्याची क्षमता असते. विशेषतः जेव्हा तुम्ही जीवनात दिशाहीनपणे पुढे जात असता आणि एकसुरी तुम्हाला वाटत असतं, म्हणजे खूप लोनलीनेस तुम्हाला फील होतो, असं वाटतं मी काय करू, लाईफमध्ये मला समजतच नाही आहे, फायनान्सचा प्रॉब्लेम, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, इमोशनल प्रॉब्लेम, मला कोणी माझा रिस्पेक्ट करत नाही, कोणी मला फ्रेंड्स नाही, असे खूप खूप असतात क्वेश्चन्स. तर आकाशिक रेकॉर्डमुळे तुम्हाला जीवनामध्ये संपूर्ण ह्या निगेटिव्हिटीला हील करता येतं. हे तुम्हाला आत्म्याच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देऊ शकतात आणि गूढ आध्यात्मिक सत्यांचा शोध घेत असताना तुमची आत्मजाणीव वाढवू शकतात. तुमच्या सोलची एनर्जी, थोडक्यात तुम्ही जेव्हा या प्रॅक्टिसेस करता तुमची सोलची एनर्जी वाढायला लागते.
सोलवरचं सगळे जे डाग असतात ना ते सगळे रिमूव्ह होतात. तुम्ही एक प्रकारे जेव्हा सतत डिवाइन लाईट घेता तेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याला आंघोळ घालता रोज. शरीराला तर आपण रोज शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो, परफ्यूम मारतो का सुगंध यावा, पण आत्म्याला कधी आपण परफ्यूम मारलाय? तर आत्म्याचा परफ्यूम म्हणजे काय? आत्म्याचा परफ्यूम म्हणजे ती डिवाइन एनर्जी, ती लाईट, तुमचे विचार हे असतात. यामुळे आत्मा शुद्ध होत जातो. आकाशिक रेकॉर्ड्स तुम्हाला कर्मांच्या चक्रातून मुक्त होण्यास मदत करू शकतात. कारण कर्म हे फक्त संचित निवडी म्हणजे काय? तुमचे पास्टच्या सगळ्या निवडी, तुमच्या पास्ट लाईफचे जे पण तुमचे चॉईसेस आहेत, जे तुम्हाला आवडायचं ते, भावना, तुमचे इमोशन्स पास्टचे. कारण मी सांगते की आपण जे आता लहानाचे मोठे झालो, आपल्या कॉन्शियस माइंडने जे काही समोर पाहिलं, आपल्या पॅरेंट्सने आपल्याला जे काही आपल्यावर संस्कार केले ते आपल्याला आपण केलेत. पण एखाद्या मुलाला, एका संस्कारित घरामध्ये एक मूल वाढतं, ठीक आहे, अगदी 15, 16, 20 वर्षाचं होईपर्यंत आई वडील त्याला खूप चांगले संस्कार देतात. 20 वर्षानंतर ते मूल ड्रिंक करायला स्टार्ट करतं, अल्कोहोलिक बनतं, त्याला व्यसन लागतं, ॲडिक्शन होतं वाईट गोष्टींचं. का? हे संस्कार तर आई वडिलांनी दिले नव्हते. मग ते कुठून आले? कारण ते त्याचं संचित कर्म आहे, ते त्याच्या इमोशन्समधनं आले, ते त्याच्या पास्टचं सोलचं रेकॉर्डिंग आहे, जे तो त्याच्या सबकॉन्शियस माइंडमधनं घेऊन आलेला आहे. ओके. आणि अनुभवांमधील सतत प्रवाहित होणारी ऊर्जा आहे. तर अनुभव म्हणजे त्याने पास्टमध्ये जे अनुभव घेतलेत. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती पाण्याला घाबरतोय, आगीला घाबरतोय, काळोखाला घाबरतोय. का? कारण त्याचा तसा डेथ एक्सपिरियन्स आला असेल, तो त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे, आगीत जळून झाला आहे. तर त्याने तो एक्सपिरियन्स केला आहे की चटका कसा बसतो, पाण्यात बुडताना काय आपल्याला त्रास होतो, कसं गुदमरतो आपण, हा एक्सपिरियन्स त्याने घेतला आहे आणि हा अनुभव त्याच्या सबकॉन्शियसमध्ये बसला आहे. आणि हेच सगळं आकाशिक रेकॉर्डमध्ये स्टोअर असतं. तर ही सगळी जे पण तुमचे पास्टचे एक्सपिरियन्स आहेत प्रत्येक लाईफचे, हे आकाशिकमध्ये असतात. आणि ती तुमच्या वैयक्तिक रेकॉर्डचा एक भाग आहे, तुमचा पर्सनल. ठीक आहे. आता बऱ्याच वेळेला आकाशिक रेकॉर्डमध्ये एक व्यक्ती बसतो, म्हणून आम्ही प्रत्येक आकाशिकच्या सेशनमध्ये आधीच सांगितलं जातं की हे तुमचं वैयक्तिक सेशन असेल, यामध्ये तुम्ही तुमच्या बाकीच्या फॅमिलीचं नाही विचारू शकत. कारण तुमच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुमचा रेकॉर्ड ओपन केल्यावर तुमच्या बुकमधनं मी तेच घेऊ शकते, असं असतं. त्यामुळे आकाशिक रेकॉर्ड हे फक्त एका व्यक्तीचंच त्यावेळे एकाच व्यक्तीचं आपण करू शकतो. एकाच्या रेकॉर्डमध्ये आपण सगळ्या फॅमिलीचं नाही करू शकत. कर्म आणि आकाशिक रेकॉर्ड्स. आपल्यावर काही ऋण म्हणजे कार्मिक डेप्ट आहेत जे आपल्याला फेडायचे आहेत. म्हणून आपण इथे आलोय, म्हणून आपण इथे जन्म घेतलाय. पृथ्वीवर काय आपण टाइमपास करायला आलोय का? नाही. काहीतरी काम आहे, काहीतरी शिकायचंय, म्हणून आपण इथे आलेलो आहोत. आपण या पृथ्वीवर आपल्या ऋणांची म्हणजे आपल्या कर्मांच्या ऋणांची, कर्जाची परतफेड करण्यासाठी आलो आहोत. जर आपण आपल्या ऋणांची परतफेड केली नाही, हे पॉईंट नीट ऐका, जर आपण आपल्या ऋणांची परतफेड केली नाही तर ती आपल्यासोबत संचित कर्मांच्या स्वरूपात पुढे जातात. फॉर एक्झाम्पल, हा पॉईंट सगळ्यांना कळला? एक्झाम्पलची गरज नाही आहे, तरी मी सांगते कोणाला कळला नसेल तर, की आता तुमची काही कर्म आहेत. ठीक आहे. आता तुम्ही पास्ट लाईफमध्ये कोणाला तरी आपल्याला माहीत नाही आपला काय रोल होता. ठीक आहे. आपण चोर होतो फॉर एक्झाम्पल. कोणाच्या तरी घरामध्ये जाऊन आपण अनेक रुपयांची चोरी केली. हे कर्म आपल्याला संचितमध्ये गोळा झालं, आपल्या त्या सोलने जन्म घेतला. आता त्याचं संचित कर्म काय? त्याने पास्ट लाईफमध्ये चोरी केली होती. आता ह्या लाईफमध्ये काय होणार? तेव्हा त्याने घेतलेलं आता त्याच्या घरामध्ये चोरी होणार, ते पण मल्टिप्लाय होऊन 10 पटीने 20 पटीने. कर्म ठरवतं किती पटीने. ओके. आता इथे सुद्धा त्याने ते एक्सेप्ट नाही केलं की ठीक आहे आपलं हे
आपलं काहीतरी केलंय म्हणजे आपण कोणाचं तरी घेतलंय आणि तो त्या कर्माला रिॲक्शन देत बसला, खूप काही करत बसला, तर काय होणार? ते पण कर्म तो त्याच्याबरोबर अजून पुढच्या जन्मामध्ये घेऊन जाणार. म्हणजे आधीचं होतं, आत्ताचं गोळा झालं, दोघांचा बॅलन्स, पुढे तो भोगणार. तर हे पॅटर्न त्याच्याबरोबर कॅरी फॉरवर्ड होणार. सेम रिलेशनशिपच्या बाबतीत पण होतं सेम, की पास्टमध्ये जर तुम्ही कोणाबरोबर चुकीचं केलेलं आहे, या लाईफमध्ये पण सेम होतं. इथे पण तुम्ही त्या कर्मापासून पळालात तर हे कर्म तुम्हाला नेक्स्ट लाईफमध्ये अजून डबल भोगावं लागतं. असं कितीतरी आपले जन्म आहेत, ते सेम कर्म आपल्या लाईफमध्ये परत परत येते. म्हणून आपण म्हणतो की माझ्याच लाईफमध्ये एवढं का म्हणजे अनेक जन्माचं संचित तुम्ही घेऊन आलेले आहात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, फ्लोमध्ये अनेक ॲक्टिव्ह होतं त्यामुळे सांगते, असं कधी बोलू नका, पुढचा जन्म नको रे देवा, असं कधी बोलू नका. बरेच जणांच्या तोंडून येतं नको पुढचा जन्म. का? जर तुम्ही सतत व्हायब्रेशन हेच सोडले युनिवर्समध्ये तर त्याचं मिनिंग काय आहे? म्हणजे जे पण माझे आत्तापर्यंतचे जेवढी भोगण्याची कर्म आहेत, समजा तुम्ही या जन्मात 100 कर्म क्लिअर करायला आलायत तुमची, पण तुम्ही म्हणताय की आता मला पुढे जन्मच नको आहे, पण या जन्मात पण आपण कर्म वाढवतोच, तर तुमची अजून जी कर्म आहेत ती पण, की तुम्हाला ती पुढे जाऊन भोगायची आहेत, ती सगळी गोळा होणार. आणि ह्या लाईफमध्ये तुम्हाला अनेक जन्मांची कर्म पण क्लिअर करावी लागणार. कारण आपण प्लॅन करून येतो की ह्या जन्माचं कर्म मी आता जन्म घेईन आणि एवढ्या ह्याच्यात मी भोगेन, मग मी पुढचा जन्म घेईन आणि अजून मागच्या 2 जन्मांची कर्म मी तेव्हा क्लिअर करेन. पण जेव्हा आपण म्हणतो ना की नको मला जन्मच नको, मग 10 जन्मांची कर्म जी तुम्ही पुढे प्लॅन केली आहे ती एकाच जन्मात भोगावी लागतात आणि मग वर्स्ट सिच्युएशन त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये यायला सुरू होते. म्हणून बोलू नका. हे आत्मे पुन्हा भौतिक जगामध्ये जन्म घेतात. आता हे मी सांगते, जर आपण आपल्या ऋणांची परतफेड केली नाही तर ती आपल्यासोबत संचित कर्मांच्या स्वरूपात पुढे जातात. जोपर्यंत ओळखीच्या परिस्थिती आपल्याला त्या आत्म्याजवळ घेऊन जात नाहीत, ज्यांचं आपण ऋण फेडायचं आहे किंवा ज्यानं आपल्याकडून काही घेणं आहे. आपल्या लाईफमध्ये जी पण सिच्युएशन येते, जो पण व्यक्ती येतो, कोणीही असो, असाच येत नाही. आपल्या आतमध्ये ती कर्म आहेत आणि आपण आपल्या कर्मांनी त्या व्यक्तीला लाईफमध्ये अट्रॅक्ट केलं, असं असतं. हे आत्मे पुन्हा भौतिक जगामध्ये जन्म घेतात ज्यांच्याबरोबर आपलं कर्म आहे. ठीक आहे. आणि आपण या कर्मांच्या ऋणांपासून सुटका करू शकत नाही. कर्म आपल्याला भोगावंच लागतं. पण जेव्हा आपण ती फेडतो, जे आपण ऋण आपल्याला राहिले कार्मिक डेप्ट ते आपण फेडतो, तेव्हा आपण आध्यात्मिक दृष्ट्या विकसित होतो. आम्ही देवाचं खूप करतो पण आम्हाला आमच्या लाईफमध्ये हे का, हा जो प्रश्न आहे त्याचं हे उत्तर आहे की तुमच्या आतमध्ये एवढी कर्म आहेत की तुम्हाला अजून त्या कर्मांमुळे तुम्ही स्टक आहात. तुमचा आध्यात्मिक विकास होतच नाहीये, तो त्या कर्मांमुळे. पण कर्म जशी तुम्ही फेडता तसा तुमचा आध्यात्मिक विकास व्हायला सुरू होतो. हेच आपल्या आत्म्याचे अंतिम उद्दिष्ट आहे की आपण इथे कर्मांना क्लिअर करायला आलेलो आहोत. दैवी स्वरूपाशी एकरूप होणे म्हणजे परमात्म्याच्या ऊर्जेशी एकरूप होणे आणि प्रकाशमान म्हणजे लाईटमध्ये तुम्ही विस्डम ज्ञानाने संपन्न अस्तित्वाकडे परत जाणे. तर तुम्हाला जो लाईट आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये देवाने भरपूर एन्सायक्लोपीडिया म्हणतात ना, असं भरपूर ज्ञान दिलेलं आहे. पण प्रत्येकाचंच ते ज्ञान ओपन का नाही आहे? कारण आपल्यावर आलेलं एक पडदा, आपलं कार्मिक डेप्ट, त्यामुळे तिथे असं डब्बा असतो ना, त्याचं झाकण बंद आहे. मग जेव्हा तुम्ही या लाईटमध्ये जाता तेव्हा तुमचं ते ओपन होतं, तुम्ही तो लाईट घेता, त्या लाईटमधनं ते ज्ञान तुम्हाला मिळायला सुरू होतं. कर्म हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे क्रिया. तुम्ही जी पण क्रिया करताय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आता तुम्ही ऐकताय, हे तुम्ही काय करताय? श्रवण क्रिया करताय, ऐकण्याची क्रिया करताय. कर्माचा नियम म्हणजे जे पेराल ते उगवेल. म्हणजेच काय? आंब्याच्या झाडाला आंबाच येणार, लिंबू नाही येणार. जे कर्म आज तुम्हाला भोगावं लागत आहे हे तुम्हीच कुठेतरी पेरलेलं आहे. कारण हा कारण आणि परिणामाच्या संकल्पनेवर आधारित आहे
काहीतरी रिझन आहे, ठीक आहे. काहीतरी रिझन आहे म्हणून तो परिणाम आज तुम्हाला भोगावा लागत आहे. ते रिझन आपल्याला आकाशिकमध्ये मिळतं. प्रत्येक कृतीला परिणाम असतो. प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक कृती हेच कर्म असते. मग ती चांगली असो किंवा वाईट असो किंवा तटस्थ असो, आणि त्या कृतींमुळे जे परिणाम होतात तेच आपण आपल्या जीवनात अनुभवतो. जर तुम्ही सतत एखाद्याच्या सुखासाठी प्रार्थना करताय तर तुमच्या सुखासाठी प्रार्थना करणारे 10 जण निर्माण होतील. कर्म सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असते. काही लोकांसोबत आपले चांगले संबंध असतात कारण ते आपल्या वाढीस मदत करणारे असतात, तर काही लोकांशी आपले नकारात्मक विषारी संबंध असतात, ज्यांच्याविषयी आपल्याला कोणतेही ठोस कारण नसतानाही राग येतो. माहिती आहे, बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्या व्यक्ती दिसतात, कधी कधी तो ओळखीचा पाळखीचाही नसतो, तरीही त्याला बघितल्यावर आपली चिडचिड होते. ती उगाच होत नाही, काहीतरी कार्मिक असतं ते, त्यामुळे ते. किंवा आपल्या फॅमिलीमधली की आपल्याला उगाच त्याचा राग येत असतो, तो उगाच नाही, काहीतरी तुमच्या आतमध्ये आहे हे समजायचं. सकारात्मक कर्म म्हणजे आपण आयुष्यात मिळवलेले आशीर्वाद, उत्तम मुले म्हणजे आपले जी मुलं बाळं आहेत ती चांगली असतात, आधार देणारे पालक असतात, प्रेमळ जोडीदार असतो. जर हे आपले जे आपण पास्टमध्ये जे काय आपल्याला ब्लेसिंग, जे काय पुण्य आपण केलं आहे त्याचा इफेक्ट तुमच्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आणि जिथे आपल्याला या गोष्टींची कमतरता असते, समजायचं हे आपलं कर्म आहे. तर नकारात्मक कर्म म्हणजे आपल्यावर असलेली काहीतरी ऋणे, काहीतरी कार्मिक डेप्ट आहे, जसे की आरोग्याच्या समस्या, विषारी नाती, आर्थिक अडचणी. आज तुम्हाला लाईफमध्ये जे जे नाही मिळत आहे ते म्हणजे काय, तुमचं कुठेतरी कर्म. आपण खूप प्रयत्न करतोय पण नाही मिळत आहे, समजायचं आपलं कर्म आहे. हे आपल्याला शिक्षा देण्यासाठी नाहीत. म्हणजे हा पण जो तुम्हाला त्रास, जे पण काय तुमच्या लाईफमध्ये आता जी वर्स्ट सिच्युएशन आहे, ही तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. त्यातनं आपण लर्निंग घेतोय, आपण तो लेसन शिकतोय. ओके. शिकण्याची प्रक्रिया शारीरिक देहामध्येच होते. त्यासाठी आपल्याला शिकण्यासाठीच आपण हे वाहन आहे, हे आत्म्याचं वाहन आहे. इथे तो आत्मा राहतो आहे. हे शरीर म्हणजे आत्म्याचं घर आहे, तिथे तो राहत आहे. आणि त्याला जे काय कंप्लीट करायचं आहे कर्मांना, या घरामध्ये त्याच्या राहूनच तो ते करू शकतो. म्हणूनच आत्मे पुन्हा जन्म घेऊन या भौतिक जगात येतात आणि जीवनाचे अनुभव घेतात आणि आपली कर्मे पूर्ण करतात. तर आज माझ्या लाईफमध्ये कोणीतरी मला कोणीतरी नात्यामध्ये फसवलंय, रिलेशनशिपमध्ये फसवलंय, तर मला तो लेसन शिकायचा आहे. का? कारण मी पास्टमध्ये तसं काहीतरी कर्म करून ठेवलं आहे. म्हणून आज ते पेन काय असतं हे मला कळावं, यासाठी मला समोरनं ते रिॲक्शन मिळालं आहे. हे आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. नाहीतर आपण काय म्हणतो, हा माणूस माझ्या आयुष्यात येऊन ह्याने माझ्या लाईफची पूर्ण माती केली. हे शब्द असतात, ही वाक्य असतात, माझं लाईफ पूर्ण डिस्टर्ब करून टाकलं. असं नसतं. तुम्हाला लेसन येतो की जर तुम्ही दुसऱ्यांना फसवलेलं, तर आज ते पेन स्वतःला भोगताना तुम्हाला काय फील झालं आहे, तुमचे इमोशन्स कसे आहेत, तुम्हाला कशा वेदना होत आहेत, हा तुमचा लेसन आहे. लेसन शिकायचं, पुढे जायचं, यातून आपण इव्हॉल्व कसं होऊ त्याचा प्रयत्न करायचं, आणि ज्याने आपल्याला लेसन शिकवलं आहे त्याच्यासाठी सुखाची प्रार्थना करायची. हे केल्यामुळेच आपण लाईफमध्ये आपण पुढे जाऊ शकतो, आपला आत्म्याचा विकास होऊ शकतो. काही लोक चुकीने असा विश्वास ठेवतात की सकारात्मक कर्म करून नकारात्मक कर्म रद्द करता येतात, पण हे सत्य नाही. ठीक आहे. एक खरी म्हणजे एका बुकमध्ये मी वाचलं होतं, खरी घटना आहे ही, की एक व्यक्ती जो खूप श्रीमंत होता, खूप मोठा बिझनेस होता, खूप पैसे कमवत होता, आणि तो अनेक ठिकाणी दान करत होता, खूप दान करायचा. त्याच्या मनामध्ये काय नेहमी यायचं दान करताना, मी दान करेन म्हणजे माझा आत्मा स्वर्गामध्ये जाईल. मी हे डोनेशन करतोय
मी हे दान धर्म करतोय कारण मला माहिती आहे मी जितकं पुण्य करीन, जितकं दान करीन, माझा आत्मा स्वर्गात जाईल. त्याची डेथ होते, त्यानंतर तो नरकात जातो. नरकात गेल्यावर त्याला वाटतं हे काय, कारण त्याला एक कॉन्फिडन्स होता माझी जागा तर स्वर्गातच आहे. पण तो जातो नरकात. तेव्हा त्याचे मास्टर्स त्याला सांगतात, तू दान केलंस, पण तुझ्या दानामध्ये स्वार्थी भावना काय होती, की मी स्वर्गात जाईन म्हणून मी दान करतोय, म्हणून तू आज नरकात आलास. तर त्यामुळे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन आपण प्रत्येक कर्म केलं पाहिजे. ठीक आहे. किंवा काहींना वाटतं की हे सगळं मी सकारात्मक करते म्हणजे माझं जे काही निगेटिव्ह आहे ते त्याने हील होईल. असं नाही होत. एकाच्या बदल्यात दुसरे करता येत नाही. जसे की 10वीच्या परीक्षेत 90% जर मिळाले तर 12वीचा अपयश भरून निघत नाही. तुम्ही 9वीमध्ये 90% मिळाले आणि 12वीला नापास झालात तर काय उपयोग, तो भरून निघणार नाही. तसंच चांगली कर्मे करून वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. चांगली कर्म करून तुम्हाला तुमच्या कर्मांची तीव्रता कमी करता येते, पण परिणाम टाळता येत नाही. कर्म केवळ कृतीमध्येच मर्यादित नसते, तर विचार, तुम्ही जे विचार करत आहात कुठल्याही व्यक्तीबद्दल, स्वतःबद्दल, ठीक आहे, कारण सेल्फ कर्म पण लागतं. आणि शब्दांमध्येही जे वर्ड कर्म आपण म्हणतो की काय बोलताय तुम्ही, वाणीने काय बोलताय, गॉसिप करताय, कोणाबद्दल वाईट बोलताय, तर ते तुमचं कर्म आहे. ज्याच्याबद्दल करताय त्याला काही फरक नाही पडणार, तुम्हाला फरक पडणार. तरी आणि तुम्ही म्हणताय मी एवढं सगळं करत आहे पण मला त्याचा उपयोग होत नाही, कारण तुम्ही शब्दांनी आणि मानसिकतेने, वाईट विचारांनी वाईट कर्म करतच आहात. मग तुम्ही कितीही चांगलं काही करा, त्याचा रिझल्ट तुम्हाला नाही येणार. नकारात्मक कर्म शारीरिक, मानसिक किंवा भावनिक वेदना, ठीक आहे, जर तुमचं खूप वाईट कर्म असेल पास्टचं तर तुम्हाला ते अशा प्रकारे भोगावं लागतं. कठीण बालपण, लहानपणापासून स्ट्रगल, विषारी नात्यांमध्ये कुठल्याही कधीही सुख मिळत नाही. शारीरिक किंवा भावनिक म्हणजे फिजिकल आणि इमोशनल अत्याचार होतात. आजारपण, वेगवेगळ्या आजारांनी व्यक्ती ग्रस्त असतो. आर्थिक संकट या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतं. जेव्हा ही परिस्थिती येते तेव्हा समजायचं की आपण तसं काहीतरी कर्म वाईट करून ठेवलंय, म्हणून आपल्याला जीवनामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण विश्व आपल्याला शिक्षा देण्याचा प्रयत्न करत नाही. विश्व म्हणजे युनिवर्स नेहमी आपली मदत करण्यासाठीच रेडी असतो. तर आपल्याला आपल्या कर्मांचे ऋण फेडून त्यातून शिकण्यास मदत करत असतं. आपण सर्वजण आध्यात्मिक अस्तित्व असलेल्या मानवी जीवनाचा अनुभव घेत आहोत. कर्मांच्या सिद्धांताला समजून घेऊन, आपल्या पूर्वकर्मावर विचार करून आपण आपल्या शिकवणी समजून, म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे त्यातनं हे आपल्याला शिकलं पाहिजे. आणि अनुभवांद्वारे आपण शिकतो. विश्व नेहमी संतुलन राखते, म्हणजे युनिवर्स नेहमी बॅलन्स करण्याच्याच मागे असतं, सगळीकडे बॅलन्स राहावं. आणि जे जास्त असते ते परत देते, मग ते चांगले असो किंवा वाईट. कारण म्हणजे युनिवर्स काय करतं, प्रत्येक गोष्टीला बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्ही जर जास्त पुण्य केलंय तर ते तुम्हाला पुण्याच्या रूपामध्ये, सुखाच्या रूपामध्ये परत देणार. जर तुम्ही नकारात्मक केले कर्म तर तेही तुम्हाला अजून वाईट त्रासाचं देणार, मग ते चांगले असो किंवा वाईट. युनिवर्स संतुलन राखण्यास प्राधान्य देते आणि त्यामुळे जे जसे आहे तसे परत देते. म्हणजे जे तुमच्या लाईफमध्ये आले ते तुम्हीच केलेले तुम्हाला परत मिळाले, हे स्पष्ट करून घ्यावं. जेव्हा आपण कर्म समजू लागतो तेव्हा आपण आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ होतो. कारण जेव्हा तुमच्यामध्ये ही ॲक्सेप्टन्सची पॉवर वाढते की ओके मी ॲक्सेप्ट करत आहे की हे माझंच कर्म आहे, कारण अजूनही मला या गोष्टीचा कुठलाही जे मी करत आहे त्याचा रिझल्ट येत नाही आहे, माझा फायनान्स नीट होत नाही आहे, मला जॉब मिळत नाही आहे, मला सक्सेस मिळत नाही आहे, माझी ग्रोथ होत नाही आहे, माझ्या लाईफमध्ये मला खूप स्ट्रगल आहे, हे माझंच कर्म आहे. मी ह्या कर्मांना पूर्णपणे स्वीकारत आहे आणि आता ह्याला हील करण्यासाठी मी काय करू ते मी करण्यास रेडी आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय भूमिका आहे, म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे हे आपण समजून घेतो. कर्म ही शिक्षा नाही किंवा नकारात्मक गोष्ट नाही, तर ती शिकण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक कृतीला परिणाम असतो आणि आपण त्यासाठी जबाबदार असतो.
आपल्याकडे मुक्त इच्छा आहे. जसं मी म्हणते ना की फ्री विल आहे आपल्याकडे. आपण त्या फ्री विलचा कशा प्रकारे उपयोग करू ते आपल्याला आपण समजून घ्यायचे. आज तुम्ही आकाशिक रेकॉर्ड शिकताय, हे तुम्ही तुमच्या फ्री विलने शिकताय. तुम्ही आता ठरवले की नाही आपल्याला लाईफमध्ये चेंज करायचं आहे, आपल्याला कर्मांना हील करायचं आहे आणि आपल्याला काही स्टेजेसवर पुढे जायचं आहे, अपलिफ्ट व्हायचं आहे. ही तुम्ही डिसिजन घेतलं, हे तुम्ही तुमच्या फ्री विलने घेतले. आपण प्रेम करणे किंवा द्वेष करणे हे निवडू शकतो. ठीक आहे, ही आपल्या मुक्त इच्छेची अभिव्यक्ती आहे. म्हणजे तुम्ही जे पण करताय, कोणावर प्रेम करताय किंवा कोणाचा राग करताय, ही तुमची चॉईस आहे, जी तुम्ही तुमच्या फ्री विलने करताय. ही तुमची चॉईस आहे. एक कठीण जीवन ही शिक्षा नसून आत्मिक प्रगती करण्याची आणि शिकण्याची संधी आहे. तुम्हाला एक इथे सांगेन, जे व्यक्ती मी आधी सांगितलं असेल, जे व्यक्ती स्पिरिच्युअली अपलिफ्ट झालेले असतात त्यांच्याकडे बघून वाटतं ह्यांना काय आहे बोलायला, ह्यांच्या लाईफमध्ये तर सगळं छान आहे. म्हणजे अशी व्यक्ती बोलणारे आहेत की त्यांच्या लाईफमध्ये सगळं छान आहे ना, त्यांना काय आहे. असं नसतं. स्पिरिच्युअल जो व्यक्ती असतो, ज्याने खूप उन्नती केली आहे, त्याचा आत्मिक विकास केला आहे, पहिल्यांदा तो काट्यावरनंच चालला आहे हे विसरू नका. कारण त्याच्या जीवनात इतका त्रास येतो, इतकं सगळ्या बाजूने त्याला भोगावं लागतं आणि त्यातही तो सस्टेन राहतो. कारण त्याच्या माइंडमध्ये काय असतं की मला माझ्या आत्म्याची प्रगती करायची आहे. मग मला कितीही अडथळे येऊ दे, मी त्या अडथळ्यांना क्रॉस करून मी माझ्या आत्म्याची प्रगती करणार. म्हणून प्रत्येक जो खरा आध्यात्मिक उन्नतीवर असलेला आत्मा आहे, त्याच्या जीवनात त्याने पहिल्यांदा असाच प्रवास केलेला असतो. पुनर्जन्म होण्यापूर्वी आपण आपल्या आईवडिलांची, कुटुंबाची, आपण ज्या परिस्थितीत जन्म घेऊ त्या परिस्थितींची, आपण ज्या आत्म्यांना भेटू त्यांची आणि सामाजिक, आर्थिक, भौतिक परिस्थितींची निवड करतो. आज तुमच्या लाईफमध्ये जे पण सिच्युएशन आहे, तुमचे पॅरेंट्स, तुमची फॅमिली, जे पण आहे, जे तुम्हाला तुमचे फ्रेंड सर्कल, तुमचा लाईफ पार्टनर, शेजारी, तुमचा भाजीवाला, तुम्ही ज्यांच्याकडनं कपडे घेता, तुमचा इस्त्रीवाला, जे पण तुमच्या घरात काम करणारा मेड, हे सगळं आपण चॉईस करून आलेलो आहोत. माझी फायनान्शियल कंडिशन कशी असेल, मला कुठले आजार होतील, माझी भौतिक परिस्थिती कशी असेल, मी कुठल्या घरामध्ये राहीन, माझं घर कसं असेल, हे सगळं आपण ठरवून आलेलो आहोत. या सर्व गोष्टी आपल्याला जीवनातील धडे शिकण्यासाठी अनुकूल असतात. आत्म्याला कोणताही धर्म, लिंग, वंश किंवा जात नसते. त्यामुळे आपण विविध धर्म, राष्ट्र, संस्कृती आणि समाजांमध्ये जन्म घेतो, जेणेकरून आपण शिकू आणि सहानुभूती बाळगू. कर्म हे अंतिम न्याय आहे. म्हणूनच पुनर्जन्म आणि कर्म परस्पर निगडीत संकल्पना आहे. आपण येथे दुःख भोगण्यासाठी नाही, तर प्रेम, क्षमा आणि सहानुभूतीने शिकण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून क्षमा, याचना आणि प्रेम हे आपल्या प्रत्येकामध्ये असलंच पाहिजे. द्वेष करून एखाद्याचा आपल्याला काय मिळणार आहे, हा क्वेश्चन मार्क आपण करायचा. या व्यक्तीने माझ्याबरोबर माझं वाईट केलं आहे, पण ह्याचा द्वेष करून, ह्याला वाईट बोलून, ह्याला शिव्या श्राप देऊन मला काय मिळणार आहे, हा विचार आपण पहिला करायचा. तर जर मी त्याच्यासाठी सुखाची प्रार्थना केली, जर त्याचा मी द्वेष केला नाही, समोरून नका बोलू. कधी कधी समोरच्याला अहंकार येतो, जर आपण त्याची समोरनं माफी मागायला गेलो आणि त्याने आपल्याबरोबर खूप काही वाईट केलं आहे. अनेक जण या परिस्थितीतून जातात. पण ॲटलिस्ट त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नका, त्याला शिव्याश्राप देऊ नका, त्याच्यासाठी सुखाची प्रार्थना करा, त्याला क्षमा करा, मनापासून क्षमा करा, की मागून त्याच्याबद्दल खूप स्वतःच्या सुखापेक्षा त्याच्या सुखाची प्रार्थना करा. युनिवर्स बॅलन्स म्हटलं ना, युनिवर्स सगळीकडे संतुलित राखण्याचा प्रयत्न करत असतं. मग तुम्ही जर इतकं देताय, इतकं चांगलं देताय, तर युनिवर्स तुम्हाला तेच तुमच्याकडे रिटर्न देणार. कर्मांचे 3 प्रकार आहेत. संचित कर्म, जे पास्टमध्ये आपण केलं आहे, आपल्या आत्म्याच्या पहिल्या जन्मापासून आजपर्यंत केलेल्या सर्व कर्मांचा एकत्रित परिणाम म्हणजे संचित कर्म. प्रारब्ध कर्म, संचित कर्मांपैकी काही कर्मे एका जन्मात भोगून संपवणे शक्य नसते, कारण त्यापैकी काही अजून परिपक्व झालेली नसतात. ह्याचं मीनिंग मी सांगते. बऱ्याच वेळेला काय होतं
आपलं कर्म खूप मोठं असतं, खूप मोठं असतं. आपण संचित कर्म म्हणजे पहिल्या जन्मापासनं अगदी तुमचा आत्ता मागचा जो बर्थ आहे, समजा 100 जन्म आहेत तुमचे, 100 कर्म, तुम्ही जी पण काही कर्म केली त्यांचं एकत्र जे पण आहे सगळी कर्म एका बॅगेमध्ये आहेत समजा. ही तुमचा एकत्र परिणाम आहे. मग आता तुम्ही प्रत्येक जन्मामध्ये एकत्र तर सगळी कर्म एवढी भोगू शकत नाही, कारण प्रत्येक वेळी काय होतं, प्रत्येक वेळी आपण जेवढी कर्म संपवायला आलोय ती तेवढी संपवत नाही. आपण कर्म बॅलन्स ठेवतो, कारण आपण परत वर्तमानामध्ये कर्म वाढवतो. त्यामुळे कर्म बॅलन्स राहतात. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळी जन्म मिळत राहतो. आता ह्या जन्माचं समजा मी ठरवलं, या जन्मात मी माझं ही कर्म कंप्लीट करीन, पण अचानक असं काहीतरी झालं किंवा मला मी असं, काही लोक बघा वर्स्ट सिच्युएशनमध्ये येतात, सुसाईड करतात. सुसाईड आपण फ्रीविलने करतो, व्यक्ती त्याच्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं नसतं ते. आणि म्हणजे त्याने होती ती कर्म पण ठेवली, मग आता त्याला नेक्स्ट लाईफमध्ये ह्या जन्माची पण कर्म भोगायची आहेत आणि अजून काहीतरी मागच्या जन्माची जी त्याने त्या बॅगेत ठेवली आहेत त्यातलं पण काही कर्म त्याला पुढच्या लाईफमध्ये भोगण्यासाठी रेडी ठेवायचे आहेत. मग नेक्स्ट लाईफमध्ये अजून वाईट सिच्युएशन, असं असतं. म्हणून ती कर्म संपत नाही आणि ती सायकल चालू राहते. तर ते असतं प्रारब्ध कर्म, की आता ह्याच्यातनं थोडंसं, तर आत्ता आपल्यामध्ये ऑलरेडी संचित कर्म आहेत, पण आत्ता आपल्याला कुठलं कर्म भोगायचं आहे. बऱ्याच वेळेला आता जेव्हा मी आकाशिक एक्सेस करते, एकच मिनिट, जेव्हा मी आकाशिक एक्सेस करते तेव्हा बऱ्याच वेळेला मी जे बघते तेव्हा तेच असतं, की आता तुम्हाला ज्या सिच्युएशनमधनं जावं लागतं आहे ह्याचं रिझन काय आहे, कुठलं कर्म आहे जे तुमचं आता प्रारब्धामध्ये फलित झालं आहे, बाहेर आलेलं आहे. ते समजतं की तुमचा हा जन्म आहे, या जन्मात तुम्ही हे कार्य केलं होतं, त्याचा त्रास तुम्हाला आता होतोय, तुम्ही या कर्माला हील करा, तुमचं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, असं असतं. क्लिअर? तुम्हाला जे प्रश्न पडतील ते लिहून ठेवा त्यावेळी, कारण ग्रुपवर ह्या अशा प्रश्नांची उत्तरं देणं कठीण आहे आणि पर्सनलवर मी हजारो मेसेजेस असतात, प्रत्येकाला मी आन्सर नाही देऊ शकत. आणि मग बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की मॅडम रिप्लाय नाही करत. असं नसतं. आणि प्रत्येक गोष्ट टीमला सुद्धा नाही कळणार की ह्याचं उत्तर काय द्यायचं जे मी देऊ शकते. सो तुमचे जे क्वेश्चन पडतील लगेच लिहून ठेवा. संचित कर्मांचा छोटासा भाग जो आता पिकलेला आहे, म्हणजे फलित झालाय, फ्रुटफुल झालंय ते, आणि जो सध्याच्या जीवनात आणि आपल्या परिस्थितींमध्ये साफ म्हणजे हील होण्यासाठी तयार आहे. ठीक आहे, हे असतं प्रारब्ध कर्म. कारण तो बाहेर आलाय म्हणजे तुम्हाला तो त्रास होतोय, सिच्युएशन तशी झाली आहे, कारण ते कर्म आता भोगून हील व्हायला तयार आहे. कर्म काही विशिष्ट अटींमध्ये हील करता येतात आणि त्या अटी पृथ्वीवर घडल्यावरच साफ म्हणजे हील होऊ शकतात. हीलचा अर्थ काय, बरं होणं, क्लीन होणं. म्हणून आपण पृथ्वीवर येतो, कारण आपल्या आत्म्याने जर खूप काही त्रास सहन केलाय तर स्पिरिट वर्ल्डमध्ये गेल्यावर त्या आत्म्यावरती पण म्हणजे का जखमा येतात. फक्त आपल्याला इथे शरीरावर खरचटल्यावर दिसणाऱ्या जखमा दिसतात, पण आत्म्यावर पण जखमा असतात. अनेक वर्ष त्या जखमा आपण तिथे हील करतो, पण पुढच्या सोलच्या जखमा हील करण्यासाठी आपल्याला जन्म पण घ्यावं लागतो. आणि तेव्हा आत्म्याची इच्छा नसते जन्म घेण्याची. खरं तर त्यांना वाटतं वा आपलं आयुष्य इतकं सुंदर आहे, किती छान आहे, मग पृथ्वीवर येण्याची इच्छा नसते. पण कर्माला हील करायला आपल्याला इथे यावंच लागतं, असं आहे. तसेच कर्मे केवळ समूहातच पूर्ण करता येतात. समूहातच, हा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आत्म्याला संपूर्ण आत्मसमूहाच्या पुनर्जन्माची वाट पाहावी लागते, जेणेकरून कर्म पूर्ण करता येत नाही. काही माहिती ग्रुप कर्म, याला म्हणतात ग्रुप कर्मास. आपण बघतो देवदर्शनाला काही लोक जातात, बसच्या बस ॲक्सिडेंट होतात, काही फॅमिलीज बसच्या बस का, काही ठिकाणी ब्लास्ट होतो, ग्रुपच्या ग्रुप जातो, अनेक लोकांचं सुनामीमध्ये एकत्र मरण येतं. का, कशामुळे होतं हे, ग्रुप कर्म असतात. त्यांनी ग्रुपमध्ये मिळून असं काहीतरी कर्म केलेलं असतं.
आणि त्यामुळे ते सगळे जमेपर्यंत प्रत्येकाला वाट बघावी लागते त्या कर्माला क्लिअर करायची. आणि तेव्हा आपल्याला अशा गोष्टींमध्ये ते ग्रुप जेव्हा जातात तेव्हा त्यांना ते तसं कर्म लागतं. काही आता ॲक्सिडेंटचं जाऊ दे, फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीमध्ये अनेक लोकांनी पैसा लावला, ती कंपनी डुबली, पैसे सगळ्यांचे गेले, हे ग्रुप कर्म. ठीक आहे, अशा प्रकारे कर्म असतात. याला आपण म्हणतो ग्रुप कर्म. आगामी कर्म हे आपले सध्याचे जीवन कर्म, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे करत आलेला आहात याचं तुमचं भविष्य ठरणार आहे. आज तुम्ही आकाशिक शिकताय, ठीक आहे, तुमच्या पत्रिकेत कितीही वर्स्ट काही दिलेलं असू दे, बट तुम्ही आता आकाशिक शिकून तुमच्या कर्मांना बदलायचा प्रयत्न करणार आहात. याचा परिणाम तुमच्या भविष्यावर होणार आहे. क्लिअर? तर तुम्ही जे काही आत्तापर्यंत करत आलेलं आहात हे तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला फळ मिळणार आहे. हे असतं आगामी कर्म. गैरसमज असा आहे की कर्म आपल्याला नियंत्रणाच्या पलीकडे आहे, पण आपल्याकडे संलग्नता म्हणजे एखाद्या गोष्टीला रोज करणे, रोजच्या रोज करणे, सवयी आणि परिस्थितीपासून मुक्त होण्याचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य आहे. आणि यामध्ये आकाशिक नोंदी म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स आपल्याला मदत करतात. कारण आपण नेहमी आपल्या जीवन परिस्थितींच्या नियंत्रणात असतो. आपण म्हणतो ना की आपल्याला करायचं खूप काही असतं, पण आपली अवतीभोवतीची परिस्थिती असते जे आपल्याला करू देत नाही. कितीतरी जणांना स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी अजून खूप काही शिकायचं असतं, पण त्यांचं काय असतं, आमच्या घरामध्ये यावर कोणी बिलीव्ह नाही करत, विश्वास नाही ठेवत, म्हणून आम्ही हे नाही करू शकत. म्हणजे यामध्ये पण त्यांचं कर्म आहे, म्हणून ते कार्मिक ब्लॉकेजेस त्यांना येतात की ते करू नाही शकत आहेत. आध्यात्मिक उत्क्रांतीचे टप्पे आणि अवस्था. आपल्या जखमा अनेकदा आपल्यातील सर्वात सुंदर भाग उघड करतात, पण बदल करणे सोपे नसते, कारण आपली सवय आपल्या उपजत प्रोग्रामिंगमुळे खोलवर रुजलेली असते आणि सर्व दुःखांमुळे प्रतिरोधक असते. बऱ्याच वेळेला जसं मी म्हटलं की आपल्याला आपल्या सोलला वुंड्स असतात, आत्म्यालाही जखमा असतात, आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं आपल्या ज्या आत्म्याच्या पास्टचे रेकॉर्ड आहेत, ज्या हॅबिट्स आहेत, ज्या सवयी आहेत, ह्या आतमध्ये ऑलरेडी प्रोग्रामिंग आहेत. ठीक आहे, तर त्या आपल्याला चेंज करायच्या असतात. परंतु जेव्हा आपण संतुलनात नसतो, आपण बॅलन्स नसतो लाईफमध्ये, जेव्हा विश्व म्हणजे युनिवर्स अशा परिस्थिती निर्माण करते जिथे आपण अत्यंत दुःखात असतो आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याची इच्छा आपल्याला परिवर्तन घडवण्यास प्रवृत्त करते. कारण जेव्हा असं म्हणतात ना, नो पेन नो गेन, तर जेव्हा तुम्हाला खूप पेन असतं तेव्हाच तुम्ही परमेश्वराला शोधता. आपण अंधार पडल्यावर आपण काय करतो, लाईट लावतो. का लावतो? कारण आपल्याला उजेड पाहिजे असतो. अंधार म्हणजे काय, नकारात्मकता. आपल्या आयुष्यातली नकारात्मकता जर आपल्याला हील करायची, त्यासाठीच आपण अशा गोष्टी शिकतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये तो लाईट, ती सकारात्मकता, ते परिवर्तन घडवून आणतो. आपल्याला प्रवृत्त केलं जातं त्यासाठी. हे 4 आध्यात्मिक उत्क्रांतीचे टप्पे कोणते अंतिम नियम पुस्तक नाही, तर केवळ दिशादर्शक आहेत. प्रत्येकजण आपल्या परिस्थिती, विश्वास आणि अनुभवांद्वारे एक वेगळा मार्ग निवडतो. तुमच्या आयुष्यात जी काय परिस्थिती आहे, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत आहात, जे तुमचा बिलीफ सिस्टम बनला आहे. बिलीफ सिस्टम काय बनला आहे सांगा? जर मी तुम्हाला म्हटलं की काही हरकत नाही, आज तुम्ही जर 50,000 इन्कम जनरेट करत आहात, तर टाका अफर्मेशन की मी महिन्याचे 5 लाख करेन. तुम्ही बापरे, शक्यच नाही, मॅडम काय पण बोलते, शक्यच नाही. ही तुमची बिलीफ सिस्टम आहे जी तुम्ही तुमच्या माइंडमध्ये प्रोग्रामिंग केली आहे. का नाही करू शकत? युनिव्हर्सल आपल्याला द्यायला तयार आहे, पण आपलीच तयारी नाही आहे, म्हणून तो बदल लाईफमध्ये घडत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी आपण आपल्या बिलीफ सिस्टीम बदलायच्या आहेत. पुढे काही क्वेश्चन्स आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण आपल्या बिलीफ सिस्टीमला चेंज करायचं आहे. जे तुम्हाला नाही वाटतंय ते तुम्ही ठरवा की हे होणारच.
हिलिंगसाठी आवश्यक क्षेत्र कसे ओळखायचे, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला कुठल्या ठिकाणी, आपल्या आयुष्याच्या कुठल्या ठिकाणी आपल्याला हिलिंगची गरज आहे, आपल्याला काय हील करायचं आहे स्वतःमध्ये, आपल्याला कुठे कुठे हिलिंग करायचं आहे, आपलं काय हील करायचं आहे एक्झॅक्टली, यासाठी या स्टेजेस आहेत. मी तुम्हाला संपूर्ण रेकॉर्डिंग पाठवणार आहे. त्या रेकॉर्डिंगमधला हा पार्ट बघा आणि तुम्ही तसे क्वेश्चन आणि त्याचे आन्सर लिहायचेत. हा तुमचा होमवर्क आहे. शांत आणि शांततापूर्ण ठिकाणी बसा, जिथे जवळपास कोणताही त्रास नसेल, कुठलाही डिस्टर्बन्स नसेल. स्वतःला अधिक आरामदायक बनवा, म्हणजे रिलॅक्स बसा, थोडंसं ब्रीदिंग करा, मन शांत ठेवा, शरीरावर लक्ष केंद्रित करा, श्वासावर लक्ष द्या. ठीक आहे, मन शांत ठेवा, श्वासावर लक्ष द्या. आपण का करतो माहिती आहे? फक्त असा हात करा, किती जणांना माहिती आहे श्वासावर लक्ष देणं काय इम्पॉर्टंट आहे, श्वास घेणं काय इम्पॉर्टंट आहे? ओके, कारण आपल्या ज्या नाड्या आहेत, आपली लेफ्ट साईडची जी नाडी आहे ती आपल्या राईट ब्रेनशी कनेक्ट आहे आणि आपली राईट आहे ती आपल्या लेफ्टशी कनेक्ट आहे. सो जेव्हा आपण ब्रीदिंग करतो, अनुलोम विलोम करतो, तेव्हा आपलं मन, आपला ब्रेन रिलॅक्स होतो, रिलॅक्स व्हायला सुरू करतो. यासाठी आपल्याला गरज आहे. सो त्यामुळे तुम्हाला थोडं ब्रीथ करायचं आहे, श्वासोश्वास घ्यायचं आहे, स्वतःला रिलॅक्स करायचं आहे. श्वासावर लक्ष द्या, मन शांत ठेवा आणि ज्या कोणत्याही सूचना येतील त्या स्वीकारण्यास सज्ज राहा. बघा तुमचं मन काय सांगते. ठीक आहे, मन काय सांगते, जे पण येईल मनात ना ते ऐका. काय ऐकायचं आहे ते बघा, काही पण ऐकायचं नाही आहे. 0 ते 10 0 to 10 च्या स्केलवर तुमच्या सध्याच्या जीवन परिस्थितीला रेट द्या. कळलं हे? तुम्हाला ह्याचं रेकॉर्डिंग पाठवे ना, तेव्हा थोडं फॉरवर्ड करून तुम्ही हे बघा. एकांतात बसा, रिलॅक्स बसा, वातावरणाची पाहिजे तर निर्माण करा, म्हणजे छान कॅन्डल लावा, अगरबत्ती लावा, एकांतात बसा, ब्रीदिंग करा, रिलॅक्स व्हा, मनाला रिलॅक्स ठेवा. मग बघा, असं विचारायचं 0 to 10 मध्ये माझ्या सध्याच्याच जी माझ्यावर आता माझी जी आत्ता प्रेझेंट कंडिशन आहे यामध्ये मी स्वतःला किती मार्क देईन? 0 to 10. ठीक आहे, वाईट असेल तर आपण कमी देणार, जास्त चांगली असेल तिथे आपण 10 देणार. जिथे 0 म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी असणे इच्छिता त्यापासून तुम्ही खूप दूर आहात. ठीक आहे, 0 म्हणजे खूप दूर आहात, म्हणजे तुम्हाला एका टप्प्यावर पोचायचं आहे पण अजून तुम्ही तिथे पोचत नाही आहे, म्हणजे तुम्ही तिथे मार्क द्या. तुमच्या लाईफमध्ये सगळं काहीतरी खूप असं विचित्र घडते, तुम्ही नाही आहात, परिस्थिती तुम्हाला नाही अनुकूल वाटत आहे, तिथे तुम्ही मार्क द्या. कमी मार्क म्हणजे तुम्हाला अजून खूप काही गाठायचं आहे. 10 out of 10 ठीक आहे, मी आहे त्या टप्प्यावर. आध्यात्मिक, आता ह्या स्टेजेस आहेत. हां, हे आपण जे मार्क्स देणार आहे स्वतःला 0 to 10. तर पहिले स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिक. तुम्ही स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या किती ओळखता? इथे तुम्ही 0 to 10 मध्ये स्वतःला मार्क द्यायचा. तुमचे तुमच्या आत्म्याशी किती चांगले नाते आहे? इथे तुम्ही 0 to 10 मधलं तुम्ही स्वतःला मार्क द्या. तुम्ही असे जीवन जगण्याचा प्रयत्न करता का जिथे तुम्ही नेहमीच इतरांपेक्षा वरचढ होण्याचा किंवा न्यूनगंड बाळगण्याचा प्रयत्न करता, की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, मी म्हणजे खूप हुशार. ओके, आणि स्वतःशी प्रामाणिक राहून तुम्ही द्या. स्वतःशी नाते, आपलं असं ना, स्वतःबरोबर आपलं एक नातं असतं. आता मी माझ्याशी माझं नातं मी सांगेन 10 पैकी 10. मी माझ्या आत्म्यावर खूप प्रेम करते, मी माझ्या आत्म्याचा रिस्पेक्ट करते, मला मी माझ्या आत्म्याचा विकास होण्यासाठी मी अजून काय करू ह्याचाच मी नेहमी प्रयत्न करते. कोणाच्या जीवनात काय घडतं आहे ह्याचं माझ्याशी काही घेणं देणं नसतं. माझ्याशी कनेक्ट सोल आहेत, ते माझ्या आत्म्याशी कनेक्ट आहेत, त्यांच्या जीवनात मी किती सकारात्मकता करू मी याचा विचार करते. हे असतं स्वतःशी नातं. तुम्ही स्वतःला कितपत स्वीकारता? तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करताय की मी जे पण आहे मी खूप छान आहे, आय लव्ह माय सेल्फ, ह्याचे तुम्हाला मार्क द्यायचे आहेत.
तुम्ही स्वतःवर किती प्रेम करता आणि स्वतःचा सन्मान करता. मी खरं सांगते, मी माझा स्वतःचा प्रचंड रिस्पेक्ट करते, म्हणून मला कोणी अगं-तुगं बोललेलं अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही पहिल्यापासूनच. तो माझा अहंकार नाही आहे, पण मला रिस्पेक्ट आहे स्वतःबद्दल. तुम्हाला स्वतःबरोबर समरसता, विश्वास आणि सुरक्षितता वाटते का? स्वतःबरोबर तुम्ही जेव्हा एकटे असता म्हणजे तेव्हा तुम्हाला वाटतं का मी एकटीला मला खूप सेफ वाटतंय, मला छान वाटतंय का? तुम्हाला एकटं राहायला भीती वाटते म्हणजे तुम्ही स्वतःलाच घाबरताय? तुमचा स्वतःवर विश्वास आहे का की हो मी हे करू शकणार आहे, माझा आत्मविश्वास आहे, हे मी करू शकणार आहे? कधी कधी समोरच्याला वाटेल कसं काय करणार, पण आपल्यावरचा विश्वास आहे ना, तो ते करून दाखवतो. ठीक आहे. पालकांशी नाते, आपल्या पॅरेंट्स बरोबरचं नातं. तुम्ही तुमच्या पालकांना, पॅरेंट्सना कितपत स्वीकारता? ते जसे आहेत तसे. ओके. तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता? या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला उत्तराचं मार्क्स द्यायचे आहेत. तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि त्यांचा सन्मान करता? प्रामाणिकपणे उत्तरं द्या. तुम्हाला त्यांच्याबरोबर समरसता म्हणजे बॅलन्स, ठीक आहे, सकारात्मकता, विश्वास आणि सुरक्षितता वाटते का? तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सबरोबर असताना तुम्हाला फील होतं का की आपण पूर्णपणे प्रोटेक्शनमध्ये आहोत? कारण काही वेळेला जरी लांब असले तरी, आता माझे पॅरेंट्स माझ्यापासून लांब राहतात, ते मुंबईला राहतात, मी पुण्याला राहते, पण मला वाटते की नाही, कुठेही असले तरी माझे पॅरेंट्स माझ्या बरोबर आहेत, ते माझ्या आयुष्यात आहेत, हीच खूप मोठी गोष्ट आहे. हा एक आपल्याला एक स्वतःला सेल्फ प्रोटेक्शन असं फील झालं पाहिजे. असं तुम्हाला किती वाटतं? जोडीदार, पत्नी आणि पतीशी नाते, तुम्ही तुमच्या जोडीदाराला कितपत स्वीकारता? तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि त्यांचा किती सन्मान करता? तुम्हाला त्यांच्याबरोबर समरसता म्हणजे सकारात्मकता, ठीक आहे, किंवा तुम्ही तुमच्यासारखे ते अशा फॉर्ममध्ये विश्वास आणि सुरक्षितता वाटते का? हे सगळे क्वेश्चन्स आहेत. मुलांशी नाते, ज्यांना मुलं आहेत त्यांच्यासाठी हा क्वेश्चन आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कितपत स्वीकारता? तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि त्यांचा सन्मान करता? तुम्हाला त्यांच्याबरोबर समरसता, विश्वास आणि सुरक्षितता वाटते का? काही वेळेला पॅरेंट्ससुद्धा मुलांना घाबरतात, त्यांना प्रोटेक्टिव्ह फील होत नाही आपल्या मुलांबरोबर, त्रास होतो त्यांना, असंही असतं. तर त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं. हे का उत्तरं दिली आहेत? कारण ह्याच्यामागे कुठेतरी तुमचं कर्म आहे, ते कनेक्ट आहे, ते तुम्हालाही समजेल की आपल्याला कुठे कुठे काम करायचं आहे. जर आपल्याला 2 किंवा 3 असे मार्क मिळालेत बघा, 7, 8, 9, 10 इथून जे तुम्हाला मार्क्स तुम्ही काढाल, समजायचं ओके कर्म तर बऱ्यापैकी चांगले आहे. 7च्या आत जर तुमचे मार्क्स येतील तर तुम्हाला त्या पॉईंटवर काम करायचं आहे, हे लक्षात ठेवा. 7च्या आत असलेले मार्क्स. तुम्ही तुमच्या मित्रांना कितपत स्वीकारता? तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि त्यांचा सन्मान करता? तुम्हाला त्यांच्याबरोबर समरसता, विश्वास आणि सुरक्षितता वाटते का? समरसता म्हणजे की तुम्ही सहजपणे त्यांच्यामध्ये तेवढे इन्व्हॉल्व होता का? सहजपणे आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्तीबरोबर आपण खूप कम्फर्टेबल फील करतो, ते आहे समरसता. सहकार्याबरोबरचे नाते, सहकार्य म्हणजे जर तुमचं पार्टनर आहे, बिझनेस पार्टनर आहे, कलिग आहे, ओके, तुम्ही तुमच्या सहकार्यांना कितपत स्वीकारता? एम्प्लॉईज आहेत, तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि त्यांचा सन्मान करता? तुम्हाला त्यांच्याबरोबर समरसता, विश्वास आणि सुरक्षितता वाटते का? अनोळखी लोकांसोबतचे नाते, तुम्ही इतर लोकांना कितपत स्वीकारता? काही वेळेला बघा, काही व्यक्ती पटकन कोणामध्ये मिक्स होऊ नाही शकत, त्यांना थोडंसं इनसिक्युअर फिलिंग होतं, लोकांच्या गर्दीमध्ये त्यांना नाही सुचत, ते नाही पटकन ॲडजस्ट होत खूप लोकांमध्ये. तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता आणि त्यांचा सन्मान करता? तुम्हाला अनोळखी लोकांसोबत समरसता म्हणजे कम्फर्टेबल वाटतं का? विश्वास आणि सुरक्षितता वाटते का? शरीररूपी मंदिर, आपलं शरीर हे एक मंदिर आहे.
प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं की हा देह आपल्याला आपल्या आत्म्याच्या प्रवासासाठी मिळालेलं एक गॉड गिफ्ट आहे आणि त्याचं सौंदर्य आपण किती छान ठेवू शकू याचा आपण प्रयत्न करायचा असतो. म्हणून जर आपल्याला जीवनामध्ये जितक्या चांगल्या गोष्टी करता येतील त्या आपण केल्यावर, ब्युटी पार्लरचा उपयोग करून किंवा सलोनचा उपयोग करून आपल्याला सौंदर्य वाढवता येतं, ते सौंदर्य नाही. आपला आत्मा सुंदर आतून राहिला की शरीराला सौंदर्य ऑटोमॅटिक येतं. ठीक आहे. तर हे टेम्पल आहे, हे देऊळ आहे आपलं शरीर आणि त्याला आपण किती चांगलं ठेवू शकतो याचा आपण प्रयत्न करायचा. डाएट का दिलं आहे? कारण डिटॉक्स वॉटर का सांगितलं आहे? ही तुमचं या शरीराला स्वच्छ ठेवण्याची कृती आहे. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आहे तर तुमच्या डाएटमध्ये चेंज करा. जर तुम्हाला शरीराला कुठेही काही वेदना होत आहेत तर तुम्ही त्याच्यावर वर्क करा की का होत आहेत या वेदना, या हील झाल्या पाहिजे. ठीक आहे. आता जस्ट माझ्या डोळ्यासमोर काही वेळेला असं फ्लॅश येतात म्हणून मी तेही सांगते. तुमची वास्तू जी आहे ही पण एक टेम्पल आहे जे तुम्हाला एवढं सुख, सगळा आनंद, तुम्ही तिथे प्रोटेक्ट असता, थंडी वाऱ्यापासनं, पावसापासनं, पुरापासनं तुमचं रक्षण होतं आहे. आणि जर तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या भिंतीच्या खपल्या निघालेल्या असतील, कुठे क्रॅक केला आहे, फुटलेलं आहे, तर ते त्या वास्तूचं अंग आहे. तसं होऊ देऊ नका. त्यालाही सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं शरीर आपलं देऊळ आहे तसं आपलं घर पण आपलं देऊळ आहे असं समजून तिथे चांगल्या गोष्टी करा. शरीराला किती सुंदर ठेवता येईल यासाठी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या, म्हणून मी सांगते सॉल्ट टाकून आंघोळ करा, थोडंसं अत्तर टाकून आंघोळ करा, सुगंधी काहीतरी तेल टाकून आंघोळ करा. आठवड्यातून एकदा शनिवारी स्पेशली शरीराला उटणं लावा किंवा सुगंधी तेल लावा. आपण हा वेळ देत नाही, आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ नाही, असं आम्हाला वेळ नाही म्हणजे आपण मटेरियल जगात इतके भरलेले आहे ना की आपल्याला सांगितलं ना आम्ही उठूच शकत नाही, 4 वाजता 3 वाजता, बापरे कोण उठेल, आम्हाला स्ट्रेस असतो. पण आपल्याला सांगितलं की 5 करोडची बॅग तुम्हाला मिळणार आहे, 3 वाजता उठून जावं लागेल, आपण झोपणारच नाही. सगळा खेळ माइंडचा असतो, सगळा खेळ माइंडचा आहे असं असतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आसपासनं माझं शरीर हे एक टेम्पल आहे आणि माझ्या शरीराला मी तितकंच सुंदर, छान आणि तसंच ठेवणार आहे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या शारीरिक स्वास्थ्याची किती काळजी घेता, म्हणून सूर्याला पाणी घालणं, सूर्यनमस्कार करणं, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ब्रीदिंग एक्सरसाइज करणं, मेडिटेशन करणं, प्रॉपर डाएट करणं, जास्त तामसी पदार्थ न खाणं, ऑइली, स्पायसी असे आयटम खाऊ नये ज्याने तुमची तामसिकता वाढेल. हे सगळी आपली काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे. सात्विक आहार जितका आपल्याला खाता येईल, सात्विक विचार जितके आपल्याला करता येतील, याने आपलं शरीराचं सौंदर्य वाढतं. तुम्ही शरीराला योग्य विश्रांती, पोषण आणि आनंद देता का? कारण शरीराला विश्रांतीची गरज असते, ती आपण दिली पाहिजे. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल समाधान वाटते का? कधी कधी आपल्याला असतं ना स्वतःबद्दल की माझं वजन खूप आहे किंवा मी खूपच बारीक आहे, हे स्वतःबद्दल आपण असमाधानी आहोत. मग ते का आहे? तर त्याच्यावर वर्क करायला स्टार्ट करा. टॅटू काढतात ना, टॅटू बरेच जणांनी काढले. सॉरी मी कोणाला पर्सनली बोलत नाही, म्हणजे मी कोणाचा टॅटू पाहिला ना की मला कसं तरी होतं की असं वाटतं इतक्या सुंदर शरीरावर आपण चित्र रंगवतोय, शरीराला पेन देतोय का? गरजच काय? त्याच्यावर आपण हिरवं निळं सगळं शरीराला करून ठेवतो, काय गरज आहे? इतकी सुंदर त्वचा दिली आपल्याला, त्याचं सौंदर्य वाढेल कसं ह्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आर्थिक स्थिती, सध्या तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे? तुमच्या दृष्टिकोनातून आर्थिक स्थिती संघर्षमय आहे का? गरजेपेक्षा कमी, ठीक आहे, किंवा विपुलता आहे का? तुमच्याकडे अबंडन्स आहे का? का गरजेपेक्षा कमी पैसा आहे तुमच्याकडे? तिथे पण तुम्ही मार्क द्यायचे की योग्य प्रमाणात आहे, की ठीक आहे मिळते, गरजेपुरती मिळते, येतंय जाते, पण बॅलन्स काही राहत नाही, की प्रमाणात आहे, जेवढंच तेवढं. ह्यालाही तुम्हाला मार्क्स द्यायचे आहेत. कारण आपण या प्रत्येक परिस्थितीला आकाशिक रेकॉर्डच्या जर्नीमध्ये बदलणार आहोत यासाठी.
हा होमवर्क आहे. विश्वास, ठीक आहे, बिलीफ्स, तुमचे बिलीफ्स. तुम्ही बालपणापासून सभोवतालच्या लोकांमुळे बाळगलेले उपजत विश्वास जाणता का? म्हणजे काय? तुमचे बिलीफ्स, ठीक आहे. काय, मांजर आडवी गेली, जाऊ नका, काम होणार नाही. कोणीतरी शिंकलं, अशुभ केलं. दिवा पडला, अशुभ झालं. हे बिलीफ्स आपल्यावर दिलेले आहेत. या वेळेला हेच करा, पैसे देऊ नका, संध्याकाळचे पैसे देऊ नका, शुक्रवारचे पैसे देऊ नका, लक्ष्मीच्या वेळेला पैसे, असं नाही. समोरच्याला गरज आहे. समजा आपल्याकडे मेड आहे, ठीक आहे. तिने सांगितलं की ताई आज माझ्या पगाराची डेट आहे. तुम्ही म्हणा नाही नाही बाई, आज तर पाडवा आहे, आज मी कोणाला पैसे देत नाही. तुम्ही काय करताय? तिच्या मेहनतीचे जे तिला मिळाले पाहिजे तुम्ही तुमचा पाडवामध्ये आणता स्वतःच्या स्वार्थापोटी. ते बिलीफ्स जे मनामध्ये आपल्या घातलेले आहेत की या दिवशी हे देऊ नका, आपण त्या आत्म्याला हर्ट करतोय, तिथे आपल्याला कर्म लागते. हे आपल्याला नाही करायचे. कुठल्याही बिलीफवर विश्वास ठेवायचा नाही. विश्वास फक्त ठेवायचा तो स्वतःच्या चांगल्या कर्मावर. समाज, कम्युनिटी. तुम्ही तुमच्या नैसर्गिक कौशल्यांचा आणि प्रतिभेचा उपयोग इतर लोकांना मदत करण्यासाठी करता का? म्हणजे तुमच्याकडे जे काही चांगल्या गोष्टी आहेत, जे पण तुमच्याकडे आहे, त्याचा तुम्ही काय उपयोग करताय इतरांना? कशासाठी करताय? आता फॉर एक्झाम्पल, मला माहिती आहे माझ्याकडे एक अशी शक्ती आहे जिथे मी त्या परमात्म्याशी कनेक्ट होऊन एका वेळी अनेक लोकांना हील करू शकते. मग मी त्या शक्तीचा जे पे करून नाही भरू शकत आहे, जे अपॉइंटमेंट नाही घेऊ शकत आहेत, अशांसाठी मी फ्री हिलिंग सर्व्हिस देते. माझं रुटीन प्रचंड बिझी असतं, प्रचंड बिझी. पण तरीही आठवड्यातून एकदा, अगदीच कधीतरी पॉसिबल होत नाही, तेव्हा खूप काही सिच्युएशन्स असतात अशा, तेव्हा नाही होत. पण मी प्रयत्न करत असते प्रत्येक बुधवारी प्रत्येकाला माझ्याकडनं ही सर्व्हिस मिळावी. हा माझा एक स्वतःचा पार्ट आहे जो मी समाजासाठी मला द्यायचा आहे ॲज अ सर्व्हिस. आणि तो मी देते, आनंदाने देते. मला खूप आनंद वाटतो. मी टाईम लिमिट ठेवत नाही. तेव्हा जितकं मला वरनं येतं तेवढ्या वेळेत मी ते देते. तर असा आपण आपल्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा काही उपयोग करू शकत आहोत का? तुम्हाला वाटते का की तुम्ही इतरांच्या सेवेसाठी योगदान देत आहात? कारण बरेच वेळेला ना काही लोकांकडे ते फक्त स्वतःसाठी जगत असतात. सकाळी उठायचं, काम करायचं, जेवायचं, झोपायचं, संध्याकाळी, हे त्यांचं स्वतःचं रुटीन आहे. त्यांना जगाशी विगाशी काही पडलेलं नसेल, हेही असतं. तर आपल्या हातून थोडंसं हे असं झालं पाहिजे, या गोष्टी झाल्या पाहिजे. उद्योग आणि उपजीविका. तुम्हाला तुमच्या नैसर्गिक कौशल्यांची आणि प्रतिभेची जाणीव आहे का? की तुमच्याकडे असं काय नॅचरल गिफ्ट आहे किंवा काय तुमच्याकडे ज्याचा उपयोग तुम्ही इतरांसाठी करू शकता? की तुम्ही असा कुठला बिझनेस करू शकताय की ज्यावर तुमची उपजीविका, तुम्ही अर्न करू शकता मनी, हे तुम्हाला आहे का? ठीक आहे, माहिती आहे का आपल्यात असं काय आहे, असे काय क्वालिटी आहेत ज्याने आपण खूप चांगलं अर्न करू शकत आहोत? ठीक आहे, तुम्हाला वाटते का की तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेचा वापर करत आहात? तुम्हाला तुमच्या कामाबद्दल समाधान वाटते का? काही वेळेला बघा, काही लोक जॉब करतात पण ते जॉबमध्ये सॅटिस्फाईड नसतात, बिझनेस करतात पण सॅटिस्फाईड नसतात. तर हे इथे तुम्हाला मार्क्स द्यायचे आहेत. ओके, आज आपण हे शिकलेलो आहोत. कंटाळा आला का? लेक्चर खूप मोठं वाटलं का? ओके, तर ह्यातनं आपण हे जे काही शिकलेलो आहोत ते लक्षात ठेवायचं आहे. आता आपण एक फक्त 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. ठीक आहे, पाणी वगैरे पिऊन घ्या, वॉशरूमला जाऊन या. आपण मेडिटेशन करणार आहोत. आज आपण आर्कएंजल मेटाट्रॉनचा फिजिकल टच घेणार आहोत, ज्यामुळे आपली एनर्जी हाय होईल आणि आपला आर्कएंजल मेटाट्रॉन बरोबर फिजिकल बॉन्ड क्रिएट होण्यासाठी. ओके, तर तुम्ही क्लीन व्हा, वॉशरूमला वगैरे जाऊन या. वॉशरूमला जाऊन आल्यावर हात वगैरे स्वच्छ धुवा, तोंडावर पाणी मारा आणि मग एक छान अगरबत्ती, कॅन्डल लावून तुम्ही बसा. आपण एक छान मेडिटेशन करूया.